नमस्कार. श्री स्वामी समर्थ. सोनम लाईफस्टाईल चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आज मी तुम्हाला अशी एक कथा सांगणार आहे जी श्रद्धा, संयम आणि खऱ्या प्रेमाची आहे. आज मी तुम्हाला एक कथा सांगणार आहे. ही कथा फक्त देवांची नाही, ही कथा आहे श्रद्धेची, संयमाची आणि खऱ्या प्रेमाची. तुम्ही कधी शांतपणे स्वतःला विचारलं आहे का, महाशिवरात्री इतकी खास का असते? का या एका रात्रीला संपूर्ण जग शिवमय होतं? का लाखो लोक उपवास करतात, रात्रभर जागरण करतात, फक्त महादेवाच्या नावात स्वतःला विसरून जातात? याचं उत्तर दडलं आहे भगवान शंकर आणि माता पार्वती यांच्या पवित्र विवाहाच्या कथेत. ही कथा ऐकताना मन शांत होतं, विचार थांबतात आणि आपोआप महादेवाकडे झुकल्या जातं. म्हणून शांतपणे ऐका. खूप पूर्वीची गोष्ट आहे. अशी एक वेळ होती जेव्हा देवही माणसासारख्या भावना अनुभवत होते. त्या काळात दक्ष प्रजापतीच्या घरी एक कन्या जन्माला आली. ती केवळ राजकन्या नव्हती, ती होती सती. सती लहानपणापासूनच वेगळी होती. इतर मुलींप्रमाणे तिला दागदागिने, राजवैभव, ऐश्वर्य यांचं आकर्षण नव्हतं. तिचं मन कायम शांत, स्थिर असायचं. जणू काही ती या जगात आधीपासूनच एखादं मोठं कारण घेऊन आली होती. हळूहळू सीतेचं मन एका योगीकडे ओढ घेत होतं. तो योगी जो डोंगरात राहत होता, ज्ञानात लीन असायचा. भस्म लावलेलं शरीर, गळ्यात नाग आणि चेहऱ्यावर विलक्षण शांती. तो योगी म्हणजे भगवान शंकर. सतीला शंकर आवडायचे कारण त्यांच्यात दिखावा नव्हता, अहंकार नव्हता. ते सत्य होते, ते साधे होते, ते वैरागी होते. पण सतीच्या वडिलांना, दक्ष प्रजापतींना हे अजिबात मान्य नव्हतं. त्यांना वाटायचं, मी इतका मोठा राजा, माझी कन्या या वैरागी स्मशानवासी योगाशी कशी काय लग्न करू शकते? त्यांना शंकराचा साधेपणा कमीपणाच वाटायचा. त्यांचं वैराग्य अपमानासारखं वाटायचं. पण सती ठाम होती. ती शांतपणे म्हणाली, माझं मन जिथे आहे, माझं आयुष्य तिथेच आहे. ज्या व्यक्तीवर माझी श्रद्धा आहे, तोच माझा सर्वस्व आहे. आणि अखेर सर्व विरोध झुगारून सतीने भगवान शंकराशी विवाह केला. हा विवाह फक्त दोन व्यक्तीचा नव्हता, तो होता श्रद्धा आणि वैराग्याचा संगम. काही काळ सर्व काही शांत होतं. पण एक दिवस दक्ष प्रजापतींनी मोठा यज्ञ आयोजित केला. सर्व देव, ऋषी, मुनी यज्ञाला उपस्थित होते. पण जाणीवपूर्वक भगवान शंकरांना आमंत्रण दिलं नव्हतं. सतीला हे कळलं. तिचं मन अस्वस्थ झालं. तिने शंकराकडे जाऊन सांगितलं, मी
यज्ञात जाणार आहे. शंकरांनी तिला थांबवलं. ते म्हणाले, जिथे सन्मान नाही तिथे जाणं योग्य नाही. पण सतीचं मन मानलं नाही. ती यज्ञात गेली. तिथे पोहोचल्यावर तिला कुठेही मान सन्मान मिळाला नाही. सगळ्यासमोर भगवान शंकरांचा अपमान करण्यात आला. हे सहन न होऊन सतीचं हृदय तुटलं. ती म्हणाली, जिथे माझ्या पतीचा अपमान होतो तिथे मला जगायचं नाही. आणि त्या यज्ञातच सतीने योगानीत आपला देह त्याग केला. जेव्हा ही घटना भगवान शंकरापर्यंत पोचली तेव्हा संपूर्ण सृष्टी हादरली. महादेवाच्या डोळ्यात दुःख होतं, वेदना होत्या आणि अमाप राग होता. महादेवांनी तांडव सुरू केलं. पृथ्वी थरथर कापू लागली. सृष्टीचा समतोल बिघडू लागला. नंतर शंकर सगळ्यापासून दूर गेले. संसार, देव, जग सगळं सोडून ते तपस्येला लीन झाले. पण ही कथा इथेच संपत नाही. सतीने पुन्हा जन्म घेतला. यावेळी ती होती पार्वती. हिमालयाच्या घरी राजा हिमालय आणि राणी मेनका यांच्या पोटी पार्वतीचा जन्म झाला. लहानपणापासूनच तिचं मन शिवभक्तीत रमलं होतं. ती कायम म्हणायची, महादेवच माझे पती आहेत. पण शंकर अजूनही तपस्येत होते. त्यांना संसारात कसलाही रस नव्हता. पार्वतीला माहीत होतं महादेव सहज मिळणारे नाहीत. तिने कठोर तपस्या सुरू केली. अन्न नाही, पाणी नाही, फक्त शिवनाम. दिवस गेले, महिने गेले, वर्ष गेली, पण पार्वती थांबली नाही. तिच्या श्रद्धेपुढे अखेर महादेवांना झुकावं लागलं. महादेव प्रसन्न झाले. त्यांनी पार्वतीचा स्वीकार केला. देव, ऋषी, मुनी सगळे साक्षीदार होते. हा विवाह फक्त लग्न नव्हतं. तो होता शिव आणि शक्तीचं मिलन. याच रात्रीला महाशिवरात्री म्हणतात. ही कथा आपल्याला एकच गोष्ट शिकवते, खरी भक्ती कधीच व्यर्थ जात नाही. जर श्रद्धा असेल, संयम असेल तर महादेव नक्की ऐकतात. जर तुम्हालाही ही कथा मनापासून आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुमच्या मनात काही विचार, भावना असतील तर कमेंटमध्ये लिहा. आणि ही कथा प्रत्येक शिवभक्तांपर्यंत पोचवावी म्हणून शेअर करा. अशाच भक्तिमय, मनाला स्पर्श करणाऱ्या कथा ऐकण्यासाठी सोनम लाईफस्टाईल चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. हर हर महादेव. श्री स्वामी समर्थ.